नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज करतोय आपण रिपब्लिक डे किंवा गणतंत्र दिवस स्पेशल तिरंगी रांगोळी. तर येत्या सोमवारी आपण आपला 77वा रिपब्लिक डे साजरा करतोय, गणतंत्र दिवस साजरा करतोय आपल्या देशाचा. आणि तारीख मोठी छान आहे, 26/1/26. आणि त्यानिमित्त आपण तिरंगी रांगोळी कशी करायची ते बघूया. आता याला लागणारं जे साहित्य आहे, साहित्य म्हणजे तिरंगी 3 रंग आपल्याला घ्यायचे आहेत. याच्यामध्ये एक व्हाईट, ऑरेंज, ग्रीन आणि हे थोडे ब्ल्यू कलरचे मोती. डार्क ब्ल्यू कलर आहे, नेव्ही ब्ल्यू, जो मधल्या चक्रामध्ये असतो हा रंग. तर म्हणून आपण हा निळा रंग घेतला. चला करूया सुरुवात ह्या तिरंगी रांगोळीला. तर ही रांगोळी करताना आपण काय करणार आहे, सर्वात पहिल्यांदा एक 6 मोती ओढून, ब्ल्यू कलरचे 6 मोती ओढून एक गाठ पाडून घ्यायची आहे. तर ती मी करून घेतली आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळू. तर आता याच्यामधल्या अगदी थोडक्यात सांगते, सोपी आहे करायला आणि कोणीही करू शकतं. त्यानंतर जर आता या 3 मोत्यांवरती आपल्याला हिरव्या रंगाच्या मोत्यांचे 3 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. तर याच्यापैकी पहिला चौकोन हा 3 मोती हिरव्या रंगाचे घ्यायचे आणि या एका निळ्या मोत्यावर तो चौकोन करून घ्यायचा. हा झाला एक चौकोन. नंतर आपण दुसरा चौकोन करूया. या मोत्यातून निडल टाकून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आणखी आता 2 मोती ओढून दुसरा चौकोन, 1 आणि 2. जर कॅप्शन येत असतील तर त्यासाठी मी वारंवार सांगते की उजव्या कोपऱ्यामध्ये CC नावाचं एक ऑप्शन असतं. त्या ऑप्शनवर क्लिक केलं तर ते निघून जातो. किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला फारसं नॉलेज नसेल मोबाईलच्या बाबतीत, तर तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर त्याला नक्की विचारा, म्हणजे ते कॅप्शन येणार नाही. तर आता हे 3 चौकोन आपण करून घेऊ आणि मग पुढच्या डिझाईनकडे वळू. तर आता हे 2 चौकोन झाले आणि आता पुन्हा 1 चौकोन करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये पुन्हा 2 मोती ओवायचे आहेत आणि 2 मोती ओवून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. असे 3च चौकोन 3 मोत्यांवरती करून घ्यायचे आहेत. ही अगदी प्रायमरी डिझाईन आहे, म्हणजे ज्या 6, 5, 4 अशी जी डिझाईन करतो त्या पद्धतीने आहे. आणि मी अगदी स्टार्टिंगला जेव्हा माझं चॅनलसुद्धा सुरू नव्हतं त्यावेळेस केलेल्या ह्या डिझाईन्स आहेत. आता या वरच्या मोत्यावरती, हिरव्या मोत्यावरती मी हे निडल घेऊन आली आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये 7 हिरव्या रंगाचे मोती ओढून घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि एक 7वा. असे 7 हिरव्या रंगाचे मोती ओढून घेतले आहेत मी. बघा, मोती आहेत 7. असे 7 मोती ओढून काय करायचं आहे, ह्याच मोत्यातून आपण ही निडल काढून घेणार आहे. ही निडल काढल्यानंतर पुढच्या 2 मोत्यामध्ये आपल्याला ही निडल टाकून घ्यायची. हिरव्या रंगाच्या मोत्यामध्ये 2 मोत्यांमध्ये टाकायचे आहे. आणि आता आपल्याला 5 मोती टाकून घ्यायचे आहेत हिरव्या रंगाचे.
हे 5 मोती टाकून या मोत्यातून आपण निडल काढून पुढं घेऊन जाणार आहे, समोर घेऊन जायची आहे आणि ह्या 2 मोत्यातून पुन्हा आपण निडल पास करून घेणार आहे. आणि पुन्हा इकडच्या बाजूला सुद्धा आपण 7च मोत्याचा गोल तयार करून घेणार आहे. 4 आणि 1 5. पुन्हा ही निडल फिरवून घ्यायची आहे आणि इकडच्या मोत्यावर सुद्धा 7 मोत्यांचा गोल करण्यासाठी आपल्याला 5 मोती या ठिकाणी ओवून टाकायचे आहेत. आणि ही निडल या 2 मधल्या कॉमन मोत्यांमधून काढून घ्यायची आहे आणि पुढे जायचं आहे. आता आपण काय करणार आहे, या 3 6 आणि 1 7 मोती, हा धरून 8 मोती आहेत. म्हणून काय करायचं, बरोबर मधल्या कॉमन मोत्यावरती या इथून 4 नंबरच्या मोत्यावरती आपल्याला निडल घेऊन यायची आहे, धागा घेऊन यायचा आहे. बरोबर 4 नंबरच्या मोत्यावर हा 4 नंबरच्या मोत्यावर आणला आहे. आता आपल्याला या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे 6 मोती घालून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण पांढऱ्या रंगाचे 6 मोती घालतोय. आता हा तिरंगी आहे म्हणून आपण पहिल्यांदा निळ्या रंगाचं, त्यानंतर हिरवा रंग आणि त्यानंतर आता पांढरा रंग असं आपण यूज करतोय. तर या ठिकाणी आपण 6 मोती घालून घेतले आहेत आणि 6 मोती घालून ही निडल या एका मोत्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे आणि प्लस ह्या पुढच्या 2 मोत्यातून, अशा पद्धतीने पुढच्या 2 मोत्यातून आपण ही निडल काढून घेतली आहे. आता आपल्याला 4 मोती घालायचे आहेत पांढऱ्या रंगाचे. 1 2 3 आणि 4. 4 मोती घालून इथल्या 2 कॉमन मोत्यांमधून ही निडल पुढे काढायची आहे. आता ह्या मधल्या मोत्यावर मात्र आपण 5 मोती घालणार आहोत. हा सेंटरचा मोती आहे आणि म्हणून इथे आपण 5 मोती घेणार. या ठिकाणी 5 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5वा. असे 5 मोती घ्यायचे आहेत. या बाजूला आपण 6 मोती घेतले, त्याच्यानंतर पुन्हा 6 घेतले आणि मध्ये मात्र 7 मोत्यांची पाकळी करायची आहे. 2 कॉमन धरून 7 मोत्यांची पाकळी करायची आहे आणि बाकीचे उर्वरित मात्र सेम राहील. ही 7 मोत्याची पाकळी झाली. आता पुन्हा आपल्याला ह्या 2 मोत्यांमधून निडल काढायची आहे आणि इथे 6 मोत्यांची पाकळी करायची आहे. 2 मोती ऑलरेडी आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी 4 मोती घालून ही पाकळी पूर्ण करायची आहे. 1 2 3 आणि 4 असे 4 मोती घातलेत. पुन्हा 2 कॉमन मोत्यांमधून निडल टाकायची आणि पुढे काढायची. आता इथे सुद्धा आपल्याला 4च मोती घालावे लागतील कारण 6 मोत्यांची आपल्याला पाकळी करून घ्यायची आहे. 1 2 3 आणि 4 असे 4 मोती घातलेत. पुन्हा निडल या मोत्यातून वर काढून घ्यायची. अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त अगदी स्टार्टिंगला केल्यामुळे तुमच्यासोबत मला शेअर करता आलं नाही आतापर्यंत.
आणि म्हणून आज मी ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता या ठिकाणी बरेचदा काय होतं की धागा हा लूज पडतो आणि म्हणून शेवटच्या पाकळीला जे मी कायम तुम्हाला सांगत असते की शेवटच्या पाकळीला किंवा शेवटची डिझाईन असेल तर त्या ठिकाणी धागा पुन्हा एकदा फिरवून घ्यावा. म्हणून मी हा पुन्हा एकदा फिरवून घेतला आणि ह्या टॉपवरच्या मोत्यामध्ये घेऊन यायचं आहे. आता याच्यामध्ये या मोत्यात घ्यायचं आहे 6 पैकी 4थ्या नंबरच्या मोत्यामध्ये आणि प्लस हा एक दुसऱ्या पाकळीतला एक मोती. आता या ठिकाणी आपल्याला 5 मोती घालायचे आहेत. आता या ठिकाणी हे 2 कॉमन मोती आहेत, ह्याच्यावरती एक 5 आणि 2 7 अशी टोटल 7 मोत्याची पाकळी करायची आहे. त्यापैकी 2 आहेत म्हणून आपण 5 ऑरेंज कलरचे मोती घातलेत. त्यानंतर पुन्हा या 2 कॉमन मोत्यांवरती आपण जाणार आहे आणि इथे मात्र आपण ऑरेंज कलरचे 3च मोती टाकणार आहे. 1 2 आणि 3. 3 मोती घालून यापैकी एका मोत्यातून आपल्याला निडल काढायची आहे. सिंगल मोत्यातून निडल काढून घ्यायची आणि ही निडल आपल्याला आता पुढे घेऊन जायची आहे. आता या ठिकाणी आपण 7 मोती का घातले होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला ह्या मधल्या मोत्यावरती एक थोडी मोठी पाकळी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण 2 मोती ऑलरेडी आहेत, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांचा यूज करायचा आपल्याला. हा एक आणि या ऑरेंज पाकळीमधला एक आणि या ठिकाणी एक चौकोन करायचं आहे 4 मोत्यांचा. हा चौकोन झाला. आता काय करायचं, ह्या चौकोनावरती ह्या चौकोनाचा जो सेंटर मोती आहे, मधला मोती आहे, त्याच्यावरती आणखी एक चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 ऑरेंज कलरचे मोती घालावे लागतील. 1 2 आणि 3 असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोती घालून या मोत्यावरती एक चौकोन पुन्हा करून घ्यायचा आहे. हा चौकोन पूर्ण केला की आपल्याला ही निडल खाली घेऊन जायची. खाली या 2 मोत्यांवरती ही निडल आपल्याला घेऊन जायची आहे. हा चौकोन झाला. आता या ठिकाणी 1 मोती आहे म्हणून आपल्याला 3 मोती पुन्हा घालायचे आहेत. ह्या 2 पाकळ्या आपल्याला रिपीट करायच्या आहेत. 1 2 आणि 3. हा मोती कॉमन राहील आणि पुन्हा ही निडल आपल्याला पुढच्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला 4 मोती टाकायचे आहेत. 1 2 3 आणि 4 असे 4 मोती टाकून या पहिल्या पाकळीतल्या एका मोत्यामधून निडल काढून पुढच्या 2 मोत्यांमध्ये निडल टाकून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही पाकळी तयार झाली. आता आपण ह्या धाग्याला गाठ पडून घेऊ की ही आपली या फुलाची एक पाकळी तयार झाली. सिंगल पाकळी करायची आहे आणि अशा 6-7 पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर याची मी गाठ पाडून घेते. अशा पद्धतीने एक गाठ पाडून घ्यायची आणि धागा पुढे घालून घ्यायचा. तर अशा पद्धतीच्या मी भरपूर पाकळ्या करून घेतलेल्या आहेत
ह्या अगदी स्टार्टिंगला केल्यामुळे याच्यात गाठी वगैरे दिसण्याची खूप शक्यता आहे, त्याच्यामुळे त्या निग्लेक्ट करा. ज्यावेळेस मी अगदी ट्रेनिंग सुरू होतं माझं याच्यावरती फक्त काम सुरू होतं, अशा वेळेस मी ह्या केलेल्या पाकळ्या आहेत. तर ही रांगोळी अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता, अशी सजावट करून ठेवू शकता, किंवा याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला अरेंज करता येते. अगदी खूप सुंदर दिसतात. म्हणजे लाईननी अशा लावल्या तरी चालतात, पूर्ण अशा लावल्या तरी चालतात. म्हणजे सगळ्या पाकळ्या अशा पद्धतीने. त्यानंतर एक रिव्हर्ससुद्धा लावता येतं, अशा पद्धतीने लावता येतं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा एखादी रांगोळी घेऊन, म्हणजे जशी ही रांगोळी आहे आणि ह्या रांगोळीला सर्व बाजूनी याला सजावट आपल्याला करता येईल. बघा, अशा पद्धतीने ही सजावट करू शकता. तर इतकी छोटीशी ही डिझाईन आहे, अगदी सोपी आहे करायला. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा होता या रांगोळीच्या बाबतीत ते नक्की कळवा. त्याच्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. आणि कॉमेंट नक्की करा, पॉझिटिव्ह करा. आणि आपल्या सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.